राहुरी तालुक्यात रस्ता लूट करण्यासह चेन स्नॅचिंग करणाऱ्या 2 वेगवेगळ्या टोळ्या नागरिकांच्या मदतीने पकडण्यात राहुरी पोलिसांना यश आलंय। राहुरी तालुक्यातल्या मालुंजी खुर्द गावच्या शिवारात अज्ञात आरोपींनी काळ्या रंगाच्या विना नंबरच्या पल्सरवर येऊन भारत फायनान्स या कंपनीचे कैलास शिंदे यांच्याकडील 54,000 रुपये रोख रक्कम आणि मोबाईल टॅब असा मुद्देमाल बळजबरी चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। यातील संशयित आरोपी किरण बाळासाहेब गायकवाड राहणार मालुंजी खुर्द यास ताब्यात घेऊन त्यास बारकाईनं विचारपूस करता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली असून सदर गुन्ह्यात किरण दत्तू शेलार, रवींद्र रामभाऊ बडे, किरण बाळासाहेब गायकवाड, गणेश विष्णू जाधव, रवींद्र रामभाऊ बडे, विजय बाळासाहेब गायकवाड, महेंद्र उर्फ अविनाश जालिंदर माळी आदी आरोपींना अटक करण्यात आली आहे। तसंच गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकलीही हस्तगत करण्यात आल्या आहेत। या गुन्ह्यात पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके, पोलीस हवालदार आयुब शेख, अनिल पवार, महेश भवर यांनी प्रयत्न केले। तसेच चंद्रभागा रामदास बर्डे राहणार डिग्रस ही महिला सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास कृषी विद्यापीठ राहुरी येथील दत्त मंदिराजवळ उभी असता आरोपी आकाश किरण पवार, बंटी उर्फ प्रशांत आल्हाट, दादा पोपटगड दोघेही राहणार धामारी हे एका काळ्या रंगाच्या पल्सर MH20 CJ 5084 या मोटरसायकलवरून येऊन नगरकडे जाणारा रस्ता कोणता आहे असं विचारण्याचा बहाणा करून फिर्यादी महिलेच्या गळ्यातील 14,000 रुपये किमतीचे मणिमंगळसूत्र जबरीनं तोडून मोटरसायकलसह पळून जात असताना नागरिकांनी त्यांना पकडलं। घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाट, किरण बनसोडे, शैलेश सरोदे दाखल होत आरोपींना ताब्यात घेतलं। फिर्यादी महिलेनं यातील आरोपी आकाश पवार यास ओळखलं तर उर्वरित 2 आरोपीही पळून जाण्यात यशस्वी झाले। पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस पुढील तपास करत आहेत। राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 44/19 भादवी कलम 392-34 अशा प्रकारचा एक गुन्हा आपल्याकडे मालुंजी शिवारात झालेला होता। त्याच्यामधून मायक्रो फायनान्स कंपनीचे जे पैसे गोळा करून पैसे बँकेत जमा करतात अल्प बचत गटाचे महिलांच्या, त्या पैशांवरती काही अज्ञात चोरट्यांनी या मायक्रो फायनान्सचे जे कलेक्टर लोक आहेत त्यांना अडवून त्यांना धाक दाखवून दडपशा करून त्यांच्याकडील रक्कम रुपये 55,700 रुपये जवळपास 55,000 रुपये यामध्ये जे आम्ही अपडेट्स मागवले सायबरवरून आणि जी आमची गोपनीय यंत्रणा होती त्या ठिकाणी PSI शेळके आणि त्यांचा स्टाफ हेड कॉन्स्टेबल शेख हे जाऊन त्यांनी त्या ठिकाणची डेव्हलपमेंट करून घेतली त्या जागेची सर्व, आणि त्यामध्ये कोणी या गुन्ह्यामध्ये सामील आहे का याबाबतची माहिती काढली। त्यावेळेस आमच्या असं निदर्शनास आलं की त्या ठिकाणी राहणारे किरण बाळासाहेब गायकवाड, त्याचप्रमाणे गणेश विष्णू जाधव, रवींद्र रामभाऊ बर्डे, रवींद्र जालिंदर माळी आणि विजय बाळासाहेब गायकवाड अशा ह्या 4-5 लोकांनी या जे पैसे गोळा घेऊन जाणारे होते त्यांच्यावरती हल्ला करून त्यांच्याकडून त्यांचे पैसे पळवलेले होते, लांबवलेले होते। यामध्ये आम्ही या तपासात आत्तापर्यंत 5 आरोपी अटक केलेले आहेत आणि यामध्ये आणखी 2 आरोपी फरार आहेत। या फरार आरोपींचा आणखी आम्ही शोध घेत आहोत। आतापर्यंत त्यांच्याकडून मोटरसायकल, पल्सर आणि रोख रक्कम 10,000 रुपये आम्ही हस्तगत केलेली आहे। एकूण रक्कम यामध्ये 55,700 रुपये आम्ही हस्तगत केलेले आहेत। गुन्ह्याची कबुली आरोपींनी दिलेली आहे। त्याचप्रमाणे काल दिनांक 15/2/19 रोजी राहुरी पोलीस स्टेशनला आपल्या राहुरी पोलीस स्टेशन अंतर्गत आपल्या कृषी विद्यापीठाच्या लगतच एका वयस्कर बाईंना चंद्रभागा बर्डे म्हणून ज्या बाई आहेत या बाईंच्या गळ्यातील मंगळसूत्र सोनं हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलेला होता। त्यावेळेस त्या ठिकाणी कॉल झाल्यानंतर ताबडतोब आपल्या पोलीस स्टेशनचे PSI शिरसाट साहेब आणि त्यांच्या जे शैलेश सरोदे आणि एकनाथ आव्हाड आहेत, बनसोडे आहेत, या लोकांनी ताबडतोब त्या गुन्हा घडले ठिकाणी गेले त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी हजर असलेले पब्लिकही त्यावेळेस पब्लिकनेही पोलिसला साथ दिली आणि त्या दोघांनी पोलीस आणि पब्लिकच्या कॉर्डिनेशनमधून त्या ठिकाणी आम्ही काल तिथेही पाठलाग करून 3 लोकांना ताब्यात घेतलं। त्या 3 लोकांपैकी त्याच्यामध्ये आकाश किरण पवार हा एक आरोपी आहे। या आरोपीनं गुन्हा केलेला आणि त्यावेळेस ते गुन्हा करत असताना मोटरसायकल चालवल्याचं आणि त्या ठिकाणचा जो आता आपला हा शिवार आहे धामूर शिवार जो आहे, ह्या धामूर शिवारामधून त्या ठिकाणचे राहणारे पोपळगट आणि इतर दुसरा जो आरोपी आहे यांची नावं आम्हाला डिस्क्लोज झालेली आहेत। पोपळगट हा आमच्या रेकॉर्डवरचा आरोपी आहे आणि त्यालाही आम्ही पकडण्यात ताबडतोब आम्हाला त्यात यश येईल। आमची तशी टीम आता ऑलरेडी त्याच्या मागावरती आहे, रवाना झालेली आहे।
ते त्यांचा शोध घेत आहे. याच्यामध्येही आम्ही चोरीस गेलेले जे मंगळसूत्र होतं बाईचं, ते मंगळसूत्र आणि जो माणूस पकडला होता तो ॲक्च्युली तो शर्ट फाडून काढून त्यांनी शर्ट काढून टाकला, त्याच्यामुळं तो पळून जाण्यात तिथून यशस्वी झाला लोकांच्या मधूनही. परंतु त्या मीनवाईल आम्ही जे 3 लोक ताब्यात घेतले त्यातला एक खरा आरोपी जो आहे तो आमच्या समोर आलेला आहे आणि त्या आरोपीनं आम्हाला ही 3 नावं सांगितलेली आणि गुन्हा आम्ही मोटरसायकलवर जाऊन कशा पद्धतीनं केला त्याचंही वर्णन त्यांनी सांगितलेलं आहे. त्या गुन्ह्याची कबुली इथं झालेली. त्या गुन्ह्यातही आम्ही जवळपास एक पल्सर मोटरसायकल आणि जे मंगळसूत्र चोरी गेलेले 1 तोळ्याचं तेही आम्ही हस्तगत केलेलं आहे. आणि असा एकंदरीत दोन्ही गुन्ह्यात मिळून 1 लाख ते 1.25 लाख रुपयाचा माल आम्ही हस्तगत केलेला आहे. अत्यंत आपल्या राहुरी तालुक्यामध्ये ही जी चोऱ्यांचं प्रमाण आहे, चोऱ्यांच्या प्रमाणावर आपण अंकुश मिळवायला चांगल्यापैकी सुरुवात केलेली आहे. आणि माझं लोकांना आव्हान आहे, लोकांनी या असे प्रकारचे जे गुन्हे घडतात, मोटरसायकलीवरून येणारे लोक किंवा काळ्या पल्सरवाले जे लोक आहेत, या लोकांनीही या लोकांच्यापासून सावध राहावं. जे साधारणतः ह्या पल्सर ज्या आहेत या पल्सरवरती नंबर टाकलेला नसतो आणि काही बहाण्यानं येता समोर मला कुठल्या एखाद्या अमुक ठिकाणी जायचं आहे आणि त्याचा पत्ता विचारण्याचा बहाणा करतात किंवा दुसरे बहाणे करतात आणि गळ्यातलं लेडीजच्या गळ्यातला हात घालून मंगळसूत्र ओढून पळून जाण्यात ते यशस्वी होतात. तर या गोष्टीपासून आपल्या महिलांनी सावध राहावं. न्यूज रिपोर्टर गोविंद फुनगे, एसन मीडिया, राहुरी.